Hi friends, today we are discuss about 12th class topic that is respiration and circulation. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लड वेसल स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये मग आपण आर्टरीज, वेन्स, कॅपिलरीज याचा स्टडी केलेला आहे. आज आपल्याला पल्स, ब्लड प्रेशर आणि बीपी मेजरिंग ॲपरेटस हे स्टडी करायचं आहे. प्रथम आपण पल्स म्हणजे काय हे पाहूया. इट इज अ सेरीज ऑफ प्रेशर वेव्ह दॅट ट्रॅव्हल थ्रू द आर्टरीज ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आर कॉल्ड ॲज पल्स. ज्या वेळेला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतं, आपण कार्डिक सायकलमध्ये बघितलेलं आहे की प्रथम ॲट्रियल सिस्टोल होतं आणि ॲट्रियल सिस्टोल झाल्यानंतर रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्समध्ये ब्लड जे आहे ते एंट्री करतं. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाल्यानंतर काय होतं, तर ब्लड जे आहे ते हार्टच्या बाहेर पडतं. आपल्याला माहिती आहे ही साईड जी आहे ते लेफ्ट साईड आहे आणि ह्या साईडला आपण राईट साईड असं म्हणतो. लेफ्ट साईडला जे ब्लड आहे ते कसं आहे, ऑक्सिजनेटेड आहे आणि राईट साईडला जे ब्लड आहे ते कसं आहे, डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. मग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाल्यानंतर लेफ्ट साईडचं जे ब्लड आहे ते कुठं जातं, आरोटामध्ये जातं. आरोटामधून आर्टरीओल्समध्ये जातं. आर्टरीओल्समधून कॅपिलरीजमध्ये जातं. अशा प्रकारे फाईन कॅपिलरीजमध्ये त्याचं रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं ह्या वेव्हचं, ह्या कॅपिलरीजचं. मग ज्या वेळेला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतं त्यावेळेला ब्लड जे आहे ते व्हेंट्रिकल्समधून बाहेर पडत असतं आणि त्यावेळेला त्याचं एक व्हेंट्रिकलमधून ब्लड जे आहे ते हायर प्रेशरने बाहेर पडतं आणि त्याच्यामुळं एक प्रकारच्या वेव्ज इथं तयार झालेल्या आपल्याला दिसतात आणि दॅट वेव्ह जनरेट द पल्स तयार करतात त्या, आणि त्यालाच आपण हार्टबीट असं म्हणतो. पल्स रेट आणि हार्टबीट जो आहे तो कसा असतो, इक्वल असतो, एकसारखा असतो. आता आपल्याला हार्ट रेट जो आहे तो माहिती आहे. हार्ट रेट किती आहे, तर 72 बीट्स पर मिनिट. म्हणजे एका मिनटाला आपला हार्ट जे आहे किती वेळा बीट करतं, तर 72 टाइम्स करत असतं. त्याला आपण नॉर्मल हार्ट रेट असं म्हणतो किंवा नॉर्मल पल्सेस असं म्हणतो. मग हे पल्स रेट हायर दॅन दी नॉर्मल इट इज कॉल्ड ॲज टॅकिकार्डिया. पल्स रेट जर नॉर्मलपेक्षा जास्त असेल म्हणजेच किती, तर अबाव 100 बीट्स पर मिनिट. 100पेक्षा बीट जर एका मिनटामध्ये होत असतील तर त्याला आपण हायर पल्स रेट असं म्हणतो. दॅट टर्म आर कॉल्ड ॲज टॅकिकार्डिया. लक्षात ठेवायचं एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्लोवर पल्स रेट दॅट इज बिलो 60 बीट्स पर मिनिट. एका मिनटाला 60पेक्षा सुद्धा कमी जर बीट हार्ट आपलं जर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज ब्रॅडिकार्डिया. ह्या दोन कन्सेप्ट पल्सच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जर आपण पाहिलं तर काही पल्स पॉईंट आहेत की ज्या ठिकाणी आपण पल्स जे आहे त्या व्यवस्थित मेजर करू शकतो. आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतात, आपला पल्स रेट जो आहे तो चेक करत असतात. मग त्याच्या स्पेसिफिक जागा आहेत, त्याचे स्पेसिफिक पॉईंट आहेत की त्या ठिकाणी आपल्याला पल्स रेट जो आहे तो चांगला आपण काउंट करू शकतो. मग किती आहेत त्या, तर जवळजवळ 9 पल्स पॉईंट आपल्याला आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले दिसतात. पण जनरली आपण ब्रॉन्कियल आर्टरीजमधून काय करत असतो, पल्स रेट जो आहे तो आपला चेक करत असतो की जो पॉईंट आपल्या हातामध्ये प्रेझेंट असलेला दिसतो अप्पर साईडला त्या ठिकाणी जनरली आपण हार्ट रेट किंवा पल्स रेट चेक करत असतो. त्याचबरोबर आणखीन कुठं असतात, तर रॅडियल आर्टरी की जे आपल्या रिस्ट रिजनमध्ये आहे, रिस्ट रिजनमध्ये सुद्धा आपल्याला पल्स रेट लगेच जाणवतो. त्याचबरोबर टेम्पोरल आर्टरी की जे आपल्या हेड रिजनमध्ये आपल्या आईचा जिथं पोर्शन असतो त्याच्या पाठीमागच्या साईडला जर आपण बघितलं तर टेम्पोरल आर्टरी प्रेझेंट असते, तिथे सुद्धा आपण पल्स रेट जो आहे तो आपल्याला लगेच जाणवतो. त्याचबरोबर कॅरोटिड जो आहे तो आपल्या मानेच्या रिजनमध्ये, नेक रिजनमध्ये कॅरोटिड आर्टरीचा पार्ट जो आहे तो प्रेझेंट असतो की जिथं आपण पल्स रेट चेक करू शकतो. असे जवळजवळ 9 आपल्याला पल्स पॉईंट आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले दिसतात की ज्या ठिकाणी आपल्याला पल्स रेट जो आहे तो व्यवस्थित काउंट करता येतो. नेक्स्ट पॉईंट इज ब्लड प्रेशर. The pressure exerted by blood on the wall of blood vessels is called as blood pressure. ज्या वेळेला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतं आणि हार्टमधून ब्लड फोर्सफुली बाहेर पडतं त्यावेळेला आरोटामध्ये किंवा आर्टरीजमध्ये जे प्रेशर ब्लडमुळे निर्माण होतं दॅट प्रेशर आर कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. त्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो. इट इज मेजर बाय स्पिग्मोमॅनोमीटर. कशाने मेजर केलं जातं ते, तर स्पिग्मोमॅनोमीटर. आणि ब्लड प्रेशर जे आहे ते नेहमी आर्टरीमधलंच प्रेशर चेक केलं जातं किंवा मेजर केलं जातं, व्हेनमधलं प्रेशर मेजर केलं जात नाही. मग हे ब्लड प्रेशर जे आहे त्याचे 2 टाईप्स पडतात. पहिला जो टाईप आहे दॅट आर कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड सेकंड इज कॉल्ड ॲज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. मग सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर द प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ऑर सिस्टोल इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आता सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर
व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर आर्टेरियल वॉलवरती जे ब्लड प्रेशर निर्माण होतं त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. डायग्रॅममध्ये इथं आपण दाखवूया की लेफ्ट साईडला ब्लड जे आहे ते प्युअर ब्लड आहे आणि ज्यावेळेला व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट होतात आणि व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर लेफ्ट साईडचं जे ब्लड आहे ते कुठं जातं, आरोटामध्ये जातं आणि आरोटाजमधून कुठं जाणार आहे परत आर्टेरिओल्स त्याचबरोबर कॅपिलरीजमध्ये जातं आणि मग त्यावेळेला ब्लड प्रेशर फोर्सफुली ब्लड जे आहे ते बाहेर पडत असतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हे आर्टेरियल वॉलवरती निर्माण होतं. त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे ते कसं आपल्याला दिसतं, हाय असलेलं दिसतं, जास्त असलेलं दिसतं, कारण लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे ते आपल्याला थिक असलेलं दिसतं आणि त्याच्यामुळे फोर्सफुली त्याच्यामधून ब्लड जे आहे ते बाहेर पडत असतं. मग हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती असतं आपल्या बॉडीमध्ये, तर इट इज 120 mmHg एवढं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं किंवा ब्लडचं असतं. त्यानंतर डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिकल्स. डायस्टोलिक प्रेशर त्यालाच आपण काय म्हणतो, डायस्टोलिक प्रेशर. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला आत्ताच आपण पाहिलं की व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ब्लड फोर्सफुली बाहेर पडतं त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. आणि डायस्टोलिक प्रेशर म्हणजे काय, डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय की ज्या वेळेला व्हेंट्रिकल रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात, म्हणजे ब्लड आता बाहेर टाकलं आहे सिस्टोल झाल्यानंतर आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेज म्हणजे व्हेंट्रिक्युलर डायस्टोल, की ज्या वेळेला रिलॅक्स पोझिशनमध्ये व्हेंट्रिकल्स असतात आणि त्यावेळेला काय होतं, तर बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉलमधून काय होतं, ब्लड जे आहे ते फिलअप होतं व्हेंट्रिकलमध्ये आणि त्यावेळेला रिलॅक्स कंडिशन आपल्या व्हेंट्रिकलची सुरू असते आणि त्यावेळेला जे प्रेशर मेजर केलं जातं ब्लडचं त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये डायस्टोलिक ब्लड प्रेशर किती असतं, तर इट इज 80 mmHg एवढं असतं. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय की ज्या वेळेला व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि फोर्सफुली ब्लड आर्टरीजमध्ये बाहेर पडतं त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो आणि ते किती असतं, 120 mmHg. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय की ज्या वेळेला व्हेंट्रिकल रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात, व्हेंट्रिकल्समध्ये आर्टरीजमधून आरोटामधून ब्लड आतमध्ये खाली येत असतं आणि त्यावेळेला ती रिलॅक्स पोझिशनमध्ये ब्लडचं प्रेशर जे असतं त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. मग आपण जर ब्लड प्रेशर जर पाहायचं म्हटलं तर ते कसं लिहितो, तर 120/80 mmHg. ब्लड प्रेशर म्हणजे काय, सिस्टोलिक प्रेशर बाय डायस्टोलिक प्रेशर आणि म्हणून ते आपण कसं लिहितो, 120/80 mmHg अशा प्रकारे रिटर्न करत असतो, लिहित असतो. द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर इज कॉल्ड ॲज पल्स प्रेशर. आता पल्स प्रेशर जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं काढणार, तर डिफरन्स 120/80 जर आपण केलं तर उत्तर किती येणार आहे, 40. आणि हे 40 mmHg जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज पल्स प्रेशर. आणि पल्स किती आपल्या हार्टमध्ये असतात, तर एका मिनटाला पल्स आपल्या म्हणजे नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये जर आपण पाहिलं तर एका मिनटामध्ये 72 बीट्स पर मिनिट होत असतात. अशा प्रकारचं हे पल्स रेटसुद्धा आपल्याला काढता येतो नॉर्मल हेल्दी पर्सनचा. नेक्स्ट पॉईंट इज व्हेरियस फॅक्टर्स दॅट अफेक्ट द ब्लड प्रेशर. असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ते ब्लड प्रेशरवरती अफेक्ट करतात, की ब्लड प्रेशर कमी जास्त होण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल असतो. तर मग याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे कार्डिक आउटपुट. आपल्या हार्टमधून ब्लड किती बाहेर पडतं हे महत्त्वाचं रिझन असू शकतं की त्याच्यामुळे ब्लड प्रेशर आपलं कमी किंवा जास्त होऊ शकतं. मग कार्डिक आउटपुट जर कमी असेल, हार्टमधून ब्लड कमी बाहेर पडत असेल तर ब्लड प्रेशर नक्कीच कमी असणार आहे. आणि हार्टमधून ब्लड जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये जर बाहेर पडत असेल तर ब्लड प्रेशर जे आहे ते आपलं जास्त असणार आहे. त्याचबरोबर पेरिफेरल रेझिस्टन्स, ब्लड व्हॉल्यूम, त्याचबरोबर लेंथ अँड डायमीटर ऑफ ब्लड वेसल. ब्लड वेसलचा डायमीटर जर कमी असेल तर त्या कमी डायमीटर असेल तर ब्लड फ्लो हा कमीच होणार आहे. म्हणजे आपण इथे डायग्राममध्ये दाखवू शकतो, ही ब्लड वेसल आहे आणि ह्या ब्लड वेसलमधून ब्लड फ्लो होत असताना जर आपण पाहिलं की आतमध्ये जर समजा कोलेस्टेरॉल वगैरे जर इथं साचलेलं असेल तर त्यामधून ब्लड फ्लो जो आहे तो काय होणार आहे, रेग्युलर जेवढा होईल तेवढा होईल का, तर नाही, कमीच ब्लड फ्लो पुढे होणार आहे. आणि मग अशा कंडिशनमध्ये काय होणार, तर ब्लड प्रेशरवरती त्याचा अफेक्ट होणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे विस्कॉसिटी ऑफ ब्लड. ज्या वेळेला ब्लडची विस्कॉसिटी ही आपल्याला जास्त असते त्यावेळेला ब्लड फ्लो हा कमी असलेला दिसतो आणि ज्या वेळेला विस्कॉसिटी ही कमी असते त्यावेळेला ब्लड फ्लो हा जास्त असलेला दिसतो. त्याच्यामुळे विस्कॉसिटीसुद्धा ब्लड फ्लोवरती अफेक्ट करते. त्याचबरोबर एज, जसं जसं आपलं एज वाढेल तसं तसं ब्लड फ्लो किंवा ब्लड प्रेशर जे आहे ते आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास हा आपल्याला जास्त झालेला दिसतो. म्हणजे लहान मुलांमध्ये किंवा अडल्ट जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास जास्त दिसत नाही.
क्वचित दिसतो, पण जे वयस्कर लोक असतात त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर हे आपल्याला बघायला मिळतं, जास्त प्रमाणामध्ये असलेलं किंवा कमी प्रमाणामध्ये असलेलं. त्याचबरोबर जेंडर, म्हणजे आपण एकाच वयाचे जर मेल आणि फिमेल जर पाहिले तर मेलमध्ये ब्लड प्रेशर हे आपल्याला नेहमी जास्त असलेलं दिसतं कम्पेअर टू द फिमेल्स. त्याचबरोबर स्लीप, आता हे सुद्धा स्लीपसुद्धा काय आहे तर महत्त्वाचं कारण तिथं आपल्याला असलेलं दिसून येतं की जर कमी आपण जर झोप घेत असू तर त्याचा परिणाम म्हणजे काय तर आपल्या बॉडीमधले जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन सिक्रेशनवरती होतो आणि त्या हार्मोन सिक्रेशनचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवरती झालेला दिसतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला 6 ते 8 तास संपूर्ण व्यवस्थित झोप ही आपण घेतलीच पाहिजे, कारण ब्लड प्रेशरवरती त्याचा अफेक्ट होतो. त्याचबरोबर आणखीन वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेशन त्याच्यावरती सुद्धा ह्या झोपेचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर इमोशन्स, आपण जर जास्त इमोशनल असू तर त्यावेळेला सुद्धा इमोशनल कंडिशनमध्ये सुद्धा हार्ट रेट आपला हा वाढलेला दिसतो. फिअरच्या वेळेला, अँगरच्या वेळेला सुद्धा हार्टबीट आपल्याला वाढलेले दिसून येतात, ब्लड प्रेशर वाढलेलं दिसून येतं. त्याचबरोबर एक्झरसाइज, आपण आपली बॉडी ज्या वेळेला नॉर्मल कंडिशनमध्ये असते त्यावेळेचं जर आपण ब्लड प्रेशर पाहिलं आणि एक्झरसाइज केल्यानंतरचं जर ब्लड प्रेशर आपण मेजर केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला डिफरन्स असलेला दिसतो. एक्झरसाइज केल्यानंतर ब्लड प्रेशर हे आपलं वाढलेलं दिसतं. त्याचबरोबर माल फंक्शनिंग ऑफ हार्ट इज ड्यू टू द हाय ऑर लो ब्लड व्हॉल्यूम, म्हणजे माल फंक्शनिंग म्हणजे हार्ट व्यवस्थित जर काम करत नसेल तर त्याचं रिझन महत्त्वाचं काय असू शकतं, हाय ऑर लो ब्लड व्हॉल्यूम, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये एकतर हा ब्लड व्हॉल्यूम असणं किंवा कमी प्रमाणामध्ये असणं आणि त्याच्यामुळे हार्ट जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही. त्याचबरोबर आर्टेरियल इनइलॅस्टिसिटी ऑर हार्डनिंग ऑफ आर्टरीज इज कॉल्ड ॲज आर्टेरिओस्क्लेरोसिस. आता ह्या टर्म जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे काय तर आर्टेरियल इनइलॅस्टिसिटी किंवा हार्डनिंग ऑफ आर्टरीज, आर्टरीज ज्या आहेत त्या काय होतात हार्ड होतात, इनइलॅस्टिसिटी त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ही जी कंडिशन आहे दॅट कंडिशन आर कॉल्ड ॲज आर्टेरिओस्क्लेरोसिस, लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर दुसरी जी आणखीन तशाच प्रकारची टर्म आहे त्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. आता ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय तर डिपॉझिशन ऑफ फॅट लाईक कोलेस्टेरॉल इन द आर्टरीज आर कॉल्ड ॲज आर्टेरिओस्क्लेरोसिस, त्याला आपण आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हणतो. म्हणजे आपण आर्टरीज जर बघितल्या तर आर्टरीजच्या स्ट्रक्चरमध्ये इथं मध्येच जर आपल्याला कोलेस्टेरॉल किंवा फॅट जर असं जमा झालेलं दिसलं तर तिथून काय होणार आहे ब्लड फ्लो पुढे जात असताना तो कमी जाणार आहे आणि त्याच्यामुळे जी कंडिशन निर्माण होते ब्लड वेसल्समध्ये दॅट आर कॉल्ड ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस, हे आपल्याला लक्षात ठेवायचं, त्याला आपण काय म्हणतो ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो आहे. त्याचबरोबर रिनल डिसिजेस, किडनीशी संबंधित काही जर डिसिजेस असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम म्हणजे काय तर हार्टवरती सुद्धा होऊ शकतो. किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर ब्लड फिल्टर्ड होणार नाही व्यवस्थित आणि मग त्याचा परिणाम म्हणजे ब्लड प्रेशरवरती सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर इमोशन्स आत्ताच आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर हार्मोनल चेंजेस, ओबेसिटी, जास्त जर व्यक्ती जर ओबेसिटी त्याच्यामध्ये असेल, जाड असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लड प्रेशर हे जास्त प्रमाणामध्ये असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर ब्लड प्रेशर लोअर दॅन नॉर्मल दॅट इज 90/80 mmHg इज कॉल्ड ॲज हायपोटेन्शन. आता हायपोटेन्शन म्हणजे काय तर नॉर्मल ब्लड प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 120/80 mmHg, त्याला आपण नॉर्मल ब्लड प्रेशर असं म्हणतो आहे. पण ह्या नॉर्मलपेक्षा जर कमी ब्लड प्रेशर जर आपलं होत असेल किंवा काही कारणांमुळे कमी झालं असेल तर त्याला काय म्हणायचं इट इज कॉल्ड ॲज हायपोटेन्शन. हायपो म्हणजे काय तर लो ब्लड प्रेशर, मग ते किती असू शकतं तर बिलो 90, सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती असणार आहे 90 किंवा त्याच्यापेक्षा कमी आणि डायस्टोलिक किती असणार आहे 60 किंवा त्याच्यापेक्षा mmHg जर असेल तर त्याला आपण हायपोटेन्शन असं म्हणणार आहे. हायपो मीन्स लोअर. त्याचबरोबर ब्लड प्रेशर हायर दॅन नॉर्मलपेक्षा जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणणार इट इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. हायपर म्हणजे जास्त, मग ते किती असू शकतं तर 140/90, नॉर्मल किती आहे 120/80 आहे. पण हे 140/90च्या पेक्षासुद्धा जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणणार इट इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. नेक्स्ट इज मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज मेजर विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज स्पिग्मोमॅनोमीटर. ज्या इन्स्ट्रुमेंटने ब्लड प्रेशर मेजर केलं जातं त्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हणतो. दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर बॅग कफ कवर्ड बाय कॉटन क्लॉथ. आता डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर जर BP चेक करायचं असेल तर डॉक्टर काय करतात तर आपल्या हाताभोवती एक कॉटन क्लॉथ आपल्या हाताभोवती गुंडाळत असतात. आता ह्या कॉटन क्लॉथच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं तर इट कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर बॅग किंवा त्याला आपण कफ असं म्हणतो. काय असतं इनफ्लॅटेबल रबर बॅग आणि त्याच्याभोवती हे कापड गुंडाळलेलं असतं. मग
अशा प्रकारची त्याची रचना असते, त्याला आपण कप म्हणतो. आता ह्या कपमधून आपल्याला 2 पाईप बाहेर निघालेल्या दिसतात आणि ह्या 2 पाईप ज्या आहेत त्यातली एक पाईप जे असते दीज आर अटॅच टू द मर्क्युरी मोनोमीटर. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण मर्क्युरी मोनोमीटर असं म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये मर्क्युरी प्रेझेंट आहे आतमध्ये आणि मर्क्युरी किंवा त्याला आपण पारा असं म्हणतो. आणि ज्या वेळेला आपलं ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळेला हा पारा काय होतो, फ्लक्च्युएट होतो, वरती जातो. ज्या वेळेला ब्लड प्रेशर कमी होईल त्यावेळेला तो पारा खाली येतो आणि ह्या इन्स्ट्रुमेंटद्वारे मग आपण ब्लड प्रेशर काय करू शकतो, मेजर करू शकतो, नोट करू शकतो. मग अशा प्रकारचं हे एक पाईप जी असते ती मर्क्युरी मोनोमीटरला अटॅच असते आणि एक पाईप जी आहे ती कुठे अटॅच असते, तर इट इज अटॅच टू द रबर बल्ब. त्याच्या एंडिंगला रबर बल्ब एक असतो आणि ह्या रबर बल्बचा वापर कशासाठी केला जातो, तर ज्या वेळेला हे कापड आपल्या हाताभोवती गुंडाळलेलं असतं त्यावेळेला एक्सटर्नल फोर्स आपल्या हातावरती देण्यासाठी ह्या रबर बल्बचा वापर केला जातो. आणि मग अशा प्रकारे एक्सटर्नल फोर्स आपल्या हातावर दिल्यानंतर काय होतं की काही क्षणासाठी ब्लड प्रेशर जे आहे ते आपल्या हाताचं थांबतं आणि परत प्रेशर एक्सटर्नल फोर्स जर कमी केला तर काय होतं, फर्स्ट हार्ट साऊंड जो आहे तो डॉक्टरांना ऐकायला येतो. आणि हा फर्स्ट हार्ट साऊंड जो असतो दॅट आर कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. त्याला काय म्हटलं जातं, सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. आता आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काही पाहिलेलं आहे की ज्या वेळेला व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि व्हेंट्रिकलमधून ब्लड जे आहे ते कुठं जातं, आरोटामध्ये जातं, लेफ्ट व्हेंट्रिकलमधून. आणि त्यावेळेला जे प्रेशर आर्टरीजवरती असतं त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि हे किती असतं, तर नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये जर आपण पाहिलं तर ते किती असतं, 120 mmHg एवढं असलेलं दिसतं. मग हे काय झालं, तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर झालं. त्याचबरोबर डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर ज्या वेळेला फोर्स आपल्या हातावरचा फोर्स डॉक्टर कमी कमी करत जातात आणि त्यावेळेला मग साऊंड जो आहे तो म्हणजे कमी ऐकायला येतो. त्यावेळेला पारा आपल्याला एका ठिकाणी स्टेबल झालेला दिसतो आणि हे स्टेबल झालेला जो पारा आहे तो जर आपण पाहिला तर ते त्या ठिकाणची जी मेजरमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर कोणत्या कंडिशनला होतं आपल्या बॉडीमध्ये, ज्या वेळेला आपलं हार्ट जे आहे रिलॅक्स कंडिशनमध्ये असतं, म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात. त्यावेळेला काय होतं, तर बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉलमधून ब्लड जे आहे ते पुन्हा रेस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्समध्ये यायला सुरुवात होते. त्यावेळेला हार्ट जे आहे ते रिलॅक्स कंडिशनमध्ये असतं आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, किंवा त्यावेळेला आर्टरीवरती जे प्रेशर असतं ते कसं असतं, कमी असलेलं दिसतं. आणि ते किती असतं, तर 80 mmHg इन द नॉर्मल हेल्दी पर्सन. किती असतं, 80 mmHg. त्यामुळे आपण ब्लड प्रेशर जे आहे ते मेजर करताना कसं लिहितो, 120/80 mmHg. अशा प्रकारे आपण ब्लड प्रेशर मेजर करत असतो. आता हे ब्लड प्रेशर जे आहे कशासाठी मेजर केलं जातं, तर त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशर आहे का लो ब्लड प्रेशर आहे ते डॉक्टरांना समजतं आणि त्यानुसार डॉक्टर काय करत असतात, ट्रीटमेंट करत असतात. मेडिकल फील्डमध्ये आपण बघतो की अतिशय महत्त्वाचा शोध आहे हे स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर डिटेक्शन कुठल्याही डिसीजचं डिटेक्शन किंवा हाय BP लो BP हे समजण्यासाठी त्याचा खूप महत्त्वाचा यूज आपल्याला मेडिकल फील्डमध्ये असलेला दिसून येतो.